नमस्कार मंडळी, मी मंगल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर मंडळी, अनेक समस्या आहेत, तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय तुमच्यासाठी अगदी लाभदायक ठरतील। कोणते आहेत उपाय, चला बघूया। मंडळी, आपल्याला अनेक अडचणी येत असतात। दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून बसते। काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही। अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी। श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात। प्रत्येक सेवाकार्याला आपला एक अनुभव आलेला असतो। तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हावा यासाठी हे उपाय नक्कीच करून बघा। श्री सूक्त पठण। दररोज घरात श्री सूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही। लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते। प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो। गुरुचरित्राचा 10वा अध्याय वाचा। नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा। कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना देत असतात। अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा। नामस्मरणाची शक्ती अफाट आहे। मंडळी, ज्या घरात एकतरी भक्तिमान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबे केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते। शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा आपण असे व्हिडिओ ऐकत राहा। मनचिंतन याला खूप महत्त्व आहे। स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामाच्या वेळी सतत नामस्मरण करावे। मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो, म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो। विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते। म्हणून ध्यानधारणा, मनचिंतन याला फार महत्त्व आहे। शांत झोप लागण्यासाठी मंडळी कधी आपल्याला झोप येत नाही। झोप तर येते पण टेन्शनमुळे आपल्याला झोप येत नाही। अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही। अशा वेळी आपल्या इष्ट देवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे। यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओवी वाचाव्यात। शांत झोप लागते।